यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून बहुजन समाज पार्टीच्या वतीने माजी खासदार व अखिल भारतीय बंजारा राष्ट्रीय परिषदेचे अध्यक्ष हरिभाऊ राठोड निवडणुकीच्या मैदानात उतरलेत। बसपाकडून उमेदवारी बहाल करण्यात आल्यानंतर त्यांनी नामांकन दाखल केले व त्यांनी संपूर्ण मतदारसंघात प्रचाराचे रणशिंग फुंकले। हरिभाऊ राठोड यांच्या उमेदवारीने या लोकसभा सीटवर रोमांचक व तिरंगी लढत होत असल्याचं चित्र निर्माण झालंय। एकीकडे महायुती व महाविकास आघाडीमध्ये लढत होत असल्याचा दावा केला जात असताना यवतमाळ लोकसभा निवडणुकीत तिहेरी लढतीत बसपा बाजी मारेल असा दावा माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी प्रचारात केलाय। यवतमाळ लोकसभा मतदारसंघात एकदा भाजपकडून विजय होणारे माजी खासदार हरिभाऊ राठोड यांच्या पाठीमागे जिल्ह्यात बंजारा समाजासोबतच मराठा, दलित, आदिवासी, अल्पसंख्याक व ओबीसी समाज भक्कमपणे उभा असल्याचा विश्वास बसपा नेते व उमेदवार राठोड यांनी व्यक्त केलाय। या निवडणुकीत विविध मुद्दे घेऊन लढत असलेले बसपा उमेदवार हरिभाऊ राठोड प्रचारादरम्यान मतदारांसोबत विविध मुद्द्यांवर चर्चा करीत आपल्याला मत का द्यावं हे मतदारांना पटवून देतात। प्रतिनिधी शाकीर अहमद। जी रेल्वे आहे ती मंजूर करण्यामध्ये आणि सँक्शन करण्यामध्ये माझं फार मोठं योगदान आहे। ज्यावेळेस लालू प्रसादजी रेल मंत्री होते आणि मी रेल्वे कन्सल्टन्सी कमिटीचा मेंबर होतो आणि मी त्यावेळेस खासदार होतो, त्यावेळेस मी आवर्जून ही रेल्वे मंजूर करून घेतलेली आहे। त्यानंतर मात्र क्रेडिट घेणारे खूप पुढे आले आणि माझं नाव मागे पडलं, परंतु याची मुहूर्त मी केली। त्यानंतर आमच्या पोरादेवीला आम्ही रेल्वे स्टेशन मागत होतो, परंतु बरेच दूर म्हणजे जवळपास दिग्रजमध्ये रेल्वे स्टेशन झालं होतं, तर मी ते दिग्रज आणि पोरादेवीच्या मधोमध असं ते रेल्वे स्टेशन मंजूर करून घेते आहे, जो सुद्धा मोठा ऐतिहासिक कार्य आहे। आता आपण सांगितलेलं आहे संजय राठोड हे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत। मागे जे वाद झालेला आहे त्याबद्दल आपण म्हणलं का समाजाने त्यांना माफ केलेला आहे आणि त्यांचं बंजारा समाजासाठी आणि जिल्ह्यासाठी योगदान आहे। ते महाविकास आघाडीचे महायुतीचे घटक आहेत, त्यांचा पाठिंबा महायुतीला असणार किंवा BSPला असणार असं आपलं म्हणणं आहे। नाही, संजय राठोडची पार्टी वेगळी, आमची पार्टी वेगळी, त्यामुळे आम्हाला आज जे पाठिंबा मिळत आहे सर्व स्तरातून मिळत आहे। विशेषतः गोंडवाना गणतंत्र पार्टी यांनी आज पाठिंबा दिलेला फार मोठी घटना आज यवतमाळ जिल्ह्याच्या वाशिम जिल्ह्याच्या राजकीय इतिहासामध्ये घडलेली आहे। ती छोटी घटना नाही आहे। एक पार्टी जी ही लढणार होती, आमचे वाघसाहेब जे उमेदवार होते, पण काही कारणास्तव त्यांचा अर्ज जो बाद झाला आणि एका राजकीय पक्षाने एका दुसऱ्या राजकीय पक्षांना बिनशर्त पाठिंबा दिला, फार मोठी गोष्ट आहे। मी निवडून जर आलो तर त्याच्यामध्ये शिवाचा वाटा, अर्धा वाटा त्यांचा सुद्धा असेल। त्यामुळे मी केवळ आता बहुजन समाज पार्टीचा उमेदवार म्हणून निवडून येणार नाही, तर मी गोंडवाना गणतंत्र पार्टी आणि BSP याचा कंबाईन उमेदवार